गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळीचा फेरा पडला होता। या अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निधी मंजूर केला। मात्र हा निधी शेतकऱ्यांच्या पदरात गेलाच नाही, कारण या पैशावर तलाठी, कृषी अधिकारी आणि ग्रामसेवकांनी डल्ला मारलेला आहे। पाहुयात हा 50 कोटींचा घोटाळा नेमका कसा झाला। ज्यांनी मदत द्यायची त्यांनीच लुबाडलं। तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांचा डल्ला। शेतकऱ्यांच्या 50 कोटींच्या भरपाईवर डल्ला। जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला। त्यानंतर 13.5 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची म्हणून 1550 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। मात्र अनुदानाचं वाटप करताना तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी बोगस शेतकऱ्यांची नावं यादीत दाखवत कोट्यवधी रुपयांच्या अनुदानावर डल्ला मारलाय। यातून तब्बल 50 कोटी रुपये फडपल्याचा आरोप होतोय। सरकार शेतकऱ्याच्या मागे लागलेले, त्याच्यात कर्मचारी लागले मागे। आता यांनी काय फायदा विचार आहे की नाही त्याला? शेतकऱ्याला हे काय माणसं आहेत का कोण येते? एवढा भ्रष्टाचार करून काय भेटत यांना आणि काय नाही? यांची नाही, शेतकऱ्याला मारून काय भेटणार नाही, भीक मागावं लागेल, भीक। तात्काळ ज्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केला आणि शेतकऱ्यांचं अनुदान लाटलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। जर अशी कारवाई न केली आणि शेतकऱ्याला तात्काळ त्याचे जे पैसे तात्काळ त्याच्या खात्यावर न टाकले तर शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान अनुदान वाटपात 50 कोटींचा नव्हे तर 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। हा झालेला भ्रष्टाचार हा 50 कोटीचा नव्हे तर 100 कोटीचा आहे आणि जिल्हाधिकारी ना उपजिल्हाधिकारी यांनी पत्र काढून ही चौकशी करून ही जर या मुजोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची जर हिंमत वाढत असेल तर नक्कीच वरपर्यंत या सर्वांचेच हात ओले झालेले असतील, यात शंका नाही। शेतकऱ्यांचं अनुदान लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी बबनराव लोणीकर यांनी केली आहे। तातडीनं यांच्यावर निलंबनाची कारवाई करणं आणि यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन यांना जेलमध्ये टाकणं, फौजदारी गुन्हा दाखल करणं, अशा प्रकारची मागणी माननीय देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, कृषी मंत्री यांच्याकडे मी मागणी केलेली आहे। तातडीनं ही कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। नुकसान भरपाईचं अनुदान लाटल्याच्या तक्रारीनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे। त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, त्याच्यानंतर इजेस डेप्युटी कलेक्टर मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावळा अशा तिघांची समिती आहे। ही समिती या 8 JR शिवाय सध्या सप्टेंबर 2024 आणि डिसेंबर 2024 मध्ये जे अनुदान आलेलं आहे सर्वच याद्या, सर्वच रेकॉर्ड तपासून प्राथमिक चौकशी करत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी अतिवृष्टी अनुदानाची वाट पाहत आहेत। अजून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेलं नाहीये। मात्र त्याआधीच हा घोटाळा उघड झाल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। म्हणूनच नुकसानीनं खचलेल्या शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना तातडीनं धडा शिकवायला हवा अशी मागणी आता केली जाते। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।